त्याचा समागम ज्याचे प्रेम विठ्ठली सहज त्याच्या ऐकता गोष्टी सहज त्याच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावे सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावे अनुतापाची दुनीव चढे अनुतापाची दुनीव चढे वैराग्य वाढे चढाओढी सहज त्याच्या ऐकता गोष्टी सहज त्याच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावे तुका मने वाढे भाव तुका मने वाढे भाव संचरे स्वानुभव निजांगे सहज त्याच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावे विठाला विठाला वंशी विभूषित करान्नवनीरदाभात पीतांबरा दरुण बिंब फलाधरोष्टात् पुरनेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जघननीतपाणिं मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदय धवलासं विठ्ठलं पांडुरंग करू
घडो त्याचा समागम ज्याचे प्रेम विठ्ठली। आज परम पूजनीय श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ ब्रह्मलीन सद्गुरुवर्य 1008 श्री स्वामी दिव्यानंद पुरीजी महाराज यांचा 33वा पुण्यतिथी महोत्सव तत्प्रित्यर्थ अखंड हरिनाम सप्ताह श्रीमद भागवत ज्ञान यज्ञ जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबराय सदेह वैकुंठ गमन त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव, त्या निमित्ताने ग्रंथराज गाथा पारायण श्रीमद भागवताचे प्रवक्ते आदरणीय पूजनीय श्री श्री 1008 स्वामी रसानंद पुरीजी महाराज यांच्या मुखारविंदातून तुम्ही ज्ञानयज्ञ श्रवण करत आहात। त्याचप्रमाणे ज्यांच्या प्रेरणेने हे कार्यक्रम प्रारंभ झालेले आहेत असे हरिभक्त परायण वैकुंठ महाराज, वैकुंठवासी नामदेव महाराज धनेगावकर आणि ज्यांनी सतत आमच्या परमपूजनीय स्वामी रसानंद पुरीजी महाराजांच्या आश्रमाला वाहून घेतलं, ज्यांनी आपली सेवा दिली, सदैव या कार्याचे दर्शक राहिले ते श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ श्री रावसाहेब महाराज निर्मळ उर्फ काका, सर्व लोक काका त्यांना म्हणायचे आणि मी सुद्धा त्यांना परम आदरणीय पूजनीय ब्रह्मलीन स्वामी दिव्यानंद पुरीजी महाराज त्यांच्या सानिध्यामध्ये आदरणीय वैकुंठवासी काकांना मी स्वतः पाहिलेलं आहे। स्वामीजीच्या उपरांत त्यांनी आपलं आयुष्य पूजनीय रसानंद पुरीजी महाराजांच्या आश्रमाला संस्थेला ग्वाल बाल बालकांना शिकविण्यासाठी घालवलं। एक निष्ठावंत संत होता गृहस्थाश्रम, परंतु सद्गुरूच्या प्रति अनन्य निष्ठा, सद्गुरूच्या प्रति अनन्य प्रेम ही विशेषता काकांच्या जीवनामध्ये पाहायला मिळाली। आज त्यांना न मी पाहता त्यांचा फोटो पाहताय या गोष्टीचं मलाही दुःख आहे। जावं तर प्रत्येकाला लागत असतं, परंतु साधूला साधू गेल्यानंतर दुःख झालं पाहिजे, कारण साधू हे जीवन एवढं मोठं परोपकारी असतं। आणि म्हणून काकांची आठवण या कार्यक्रमाच्या निमित्ताने आमचे आदरणीय स्वामी शिवेंद्रपुरीजी महाराजांनी ते गेल्यानंतर काहीतरी कार्यक्रम होता, मला फोनही केला होता असं वाटतंय, माझ्या आठवणीत आहे, परंतु ताईसाहेब हजर नसल्यामुळे तो कार्यक्रम पोस्टपोन झाला, पुढे लांबला आणि नंतर मला कल्पना नाही झाला किंवा नाही, पण आज काकांची त्यांचा फोटो पाहिल्यानंतर मला आठवण आली। त्याग हे साधूचं वैभव आहे आणि ग्रस्त आश्रम असूनही सेवेच्या प्रती त्यांचं समर्पण आणि त्याग होता आणि म्हणून त्यांच्या त्यागाची मी तर एवढी मोठी स्तुती किंवा प्रशंसा करू शकणार नाही, परंतु ते स्तुत्य साधू होते, प्रशंसनीय श्लाघनीय साधू होते आणि म्हणून त्यांची एक आठवण या निमित्ताने मला करावीशी वाटली, मी केली। आजची सेवा परमपूज्य स्वामी रसानंद पुरीजी महाराज यांच्या प्रेमास्तव माझ्याकडे आलेली आहे आणि ही सेवा महान सत्पुरुषाची आहे, स्वामीजींची आहे। विठ्ठला विठ्ठला आमच्या
सारख्या लोकांना ज्यांनी साधू घडवलं ते महान महात्मा सत्पुरुष स्वामीजींच्या स्वरूपामध्ये मानस सारख्या गावाला लाभले, या परिसराला लाभले. आणि जे काही दिसत आहे, मानवतला दिसत आहे, रूढी पाटीवर दिसत आहे, पुन्हा अंधारा मारुतीवर दिसत आहे, जिंतूरला दिसत आहे, कोल्हापाटीवर दिसत आहे, हे स्वामीजींच्या कृपेचं वैभव आहे. असे वैभवशाली संत होते. त्यांच्या जीवनातली एवढी परम सादगी मी पाहिली. सरळ स्वभाव, सरळ चित्त, एखादं बालक लहान लेकरू असावं असं स्वामीजींचं हळवं हृदय होतं. साधूला पाहिल्यानंतर त्यांचा अंतःकरण भरून यायचं. मी ज्यावेळी पांढऱ्या कपड्यामध्ये होतो आणि प्रथमच त्यांच्या दर्शनासाठी आलो, मी काही मोठा माणूस नव्हतो किंवा मोठा साधू नव्हतो, मोठा कथाकार नव्हतो, काहीच नव्हतो. आणि अशा सत्पुरुषांच्या कृपेनं मलाही आज वाटत नाही की आपण काहीतरी आहोत म्हणून. आणि ज्या दिवशी असं वाटायला लागेल मला माझ्याविषयी, तर त्यावेळी मला हे अनुभवायला येईल की माझी साधुता कमी होत चाललेली आहे. म्हणून अशा महापुरुषांच्या कृपेची अपेक्षा, निरपेक्ष सुचिरदक्ष अशा महापुरुषांची, जे जे व शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीये, या अधिकाराचे महापुरुष स्वामीजी होते. ब्रह्मलीन स्वामीजीने नेहमी साधकांना धडे शिकवले, साधकांना शिकवलं, साधक उभे केले. ज्यांच्याकडून आम्ही संन्यास दीक्षा घेतली ते आदरणीय पूजनीय प्रातस्मरणीय स्वामी श्री रामानंदजी महाराज. ते आम्ही म्हणायचो, लोक साधक लोक म्हणायचे, त्यांचे शिष्य म्हणायचे की आपण आता मोठी कथा ठेवू, इथे देऊ तिथे देऊ. स्वामीजी म्हणायचे मला परमेश्वराने काय संतांनाच शिकवण्यासाठी पाठवलेलं आहे. माझा अवतार फक्त संत घडवण्यासाठी आहे, कथाकार वगैरे होण्यासाठी नाही. त्यांची अमोघ विद्वत्ता होती. आगम असेल, निगम असेल, उपनिषद असतील, व्याकरण असेल, न्याय असेल, वेदांत असेल, ते सिद्ध हस्त विद्वान होते. परंतु बाह्य लौकिकामध्ये पडण्याची त्यांची इच्छा नव्हती. आणि आमची परिस्थिती अशी आहे, येत जात काही नाही पण लौकिक झाला पाहिजे, जगाने आम्हाला मोठं म्हटलं पाहिजे. स्वामीजी सारखे संतांच्या सानिध्यात मला खूप राहायला मिळालं, अनेक महापुरुषांच्या. माझ्या आयुष्याची सर्वात मोठी आवड साधू. विठ्ठल विठ्ठल भगवत चिंतनार्थ अर्थात स्वामींच्या कीर्तनार्थ मी आजचा हा अभंग तुकोबारायांचा सेवेसाठी निवडलेला आहे. घडो त्यांचा समागम ज्याचे प्रेम विठ्ठली. अभंगातून तुकोबारायांनी फार मोलाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. सज्जनांनो, आयुष्यामध्ये विचार ज्ञान मोलाचं असतं. तुम्हाला दिलेलं आयुष्य सुद्धा अमूल्य आहे आणि मूल्याती मूल्य स्वरूप असणारं जे ज्ञान आहे ते केवळ साधूंच्याकडे, सत्पुरुषाकडे मिळत असतं. स्वामीजींनी आयुष्यभर निरपेक्ष वृत्ती जपली. ते सदैव निरपेक्ष राहिले. मी ज्यावेळी प्रथमदर्शी त्यांच्या दर्शनासाठी आलो आणि कोणीतरी ते पत्राचं कूलर आणून दिलं होतं त्या दिवशी, मी ज्या दिवशी आलो त्या दिवशी, आणि तिथे स्वामीजी राहत होते अंधाऱ्या वडावर. तिथं एकनाथ त्यांची समाधी आहे, त्या समाधी स्थळावर. आणि ते माणसाने काय केलं, ते कूलर आणून दिलं.
स्वामीजींच्या पुढे ठेवलं. सांगितलं, स्वामीजी हे कूलर आणलेलं आहे तुमच्यासाठी. अरे स्वामीजी म्हणे, मला गरमी होत नाही, कशाला आणलंय? मला काही गरमी होत नाही. पहा, साधूला गरमी होऊ नये, साधूने गरमही असू नये, दोन गोष्टी आहेत. त्यांना गरमी होऊ नये. सहज बोलण्यामध्ये एवढा मोठा आदर्श असतो महापुरुषांच्या. त्यांचा एक एक शब्द, एक एक वचन वेद आहे. विठ्ठला विठ्ठला. त्यांचं जीवन थोडक्यात सांगायचं झाल्यास, वाचा बोलो वेद नीती गेले संते करो, गेले संते करो ते, गेले संते करो ते. वाचा बोलो वेद नीती गेले संते करो ते, गेले संते करो ते. वाचा बोलो वाचा बोलू वेदनीती केले संती करो ते. जे आमच्या पूर्वजांनी, पूर्व संतांनी, गुरु परंपरेनं जे केलेलं आहे तेच आम्ही पुढे करणार. पूजनीय स्वामीजींचे गुरुवर्य ब्रह्मलीन रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजी, गुरुजींच्या सानिध्यात, गुरुजींच्या पाठामध्ये असलेले हे संत. गुरुजींनी साखरे महाराजांच्याकडे अध्ययन केलं. साखरे महाराजांनी त्यांना वेदांत शिकवला, पण व्याकरण शिकवलं नाही. लक्षात ठेवा, वेदांत शिकवला त्यांना, पण व्याकरण नाही शिकवलं. व्याकरण संस्कृत कळण्यासाठी, संस्कृत भाषा कळण्यासाठी संस्कृतचं व्याकरण तेवढं महत्वाचं असतं. मला असं वाटतं त्यांना का व्याकरण शिकवलं नसेल, त्यांना न्याय शिकवला, वेदांत शिकवला. संस्कृत शिकायचं असेल तर अगोदर व्याकरण तयार असावं लागतं, तर तदनंतरच संस्कृत कळत असते. परंतु गुरुजींची प्रज्ञा ही स्वयंभू प्रज्ञा होती. त्या प्रज्ञेमध्ये व्याकरणाला ओतायचं काम नव्हतं. त्या प्रज्ञेमध्ये अगोदर स्वयंभू व्याकरण होतं. तुकोबाराय कोणत्या युनिव्हर्सिटीमध्ये, कोणत्या पाठशाळेमध्ये शिकले नाही, परंतु त्यांच्या वाणीमध्ये आपल्याला व्याकरण पाहायला मिळतं. काय तुकोबारायांनी व्याकरणाला पाचारण नाही केलं, त्यांच्या शब्दामध्ये, त्यांच्या वाणीमध्ये स्वयंभू आपोआप व्याकरण येऊन बसलं. तसं आमच्या गुरुजींचं होतं. विठ्ठला विठ्ठला. गुरुजींना गुरु मानणारे भगवान शास्त्री सोनपेठकर होते. ताई साहेबांनी पाहिले की नाही पता नाही, पण आम्ही पाहिलेले. बरं का, ते गुरुजींच्या समकक्ष साधू होते. ते शास्त्री होते, पंडित होते, विद्वान होते, पण ते सुद्धा गुरुजींना गुरु मानायचे. वेदांतातले जेवढे वाद आहेत ते सर्व वाद त्यांनी गुरुजीकडून सोडवले. आणि ते शास्त्रीजी मी स्वतः पाहिलेलं आहे. आणि ज्यावेळी काही लोक त्यांच्याकडे अद्वैत सिद्धी ऐकायचे
आणि मग मी सुद्धा विद्यार्थी होतो. मी गेलो, मी म्हटलं शास्त्री महाराज मला ही अद्वैत सिद्धी शिकवा, मला बसू द्या पाठामध्ये. ते म्हणाले पाठामध्ये तुला बसायला चालणार नाही, अगोदर व्याकरण शिकून ये. काय अगोदर संस्कृत व्याकरण शिकून ये, नंतर मी तुला पाठामध्ये प्रवेश देईल. असं तू ऐकशील तुला काहीच कळणार नाही. आणि जे त्यांच्या पुढे बसून ऐकत होते त्यांनी एकानंही व्याकरण शिकलेलं नव्हतं, तेही ऐकत होते. पण मला असं वाटायचं की मला एकट्यालाच का मना केलं. आणि त्यांनी मना केल्यामुळे 1974 साली मी काशीला गेलो. विठ्ठल विठ्ठल काशीला गेलो. तिथे काही व्यवस्था होत नव्हती त्यावेळी, एवढे आश्रम नव्हते. आणि मग काशीला गेल्यानंतर मी 4-5 ठिकाणी प्रयत्न केले, पण कोणी काही प्रवेश देत नव्हतं. काशी मोठं शहर आहे, तिथं असं बेवारस राहता येत नाही. आणि कुठेही गेल्यानंतर एकच विचारायचे की तू महाराष्ट्रीय दिसतोस, तू महाराष्ट्रीय हो की नाही होगा, व्यवस्था नाही होगी. पता नाही काय महाराष्ट्राची ॲलर्जी होती त्यांना. तिथून गेलो ऋषिकेशला, तिथंही याच्यापेक्षा खतरनाक ॲलर्जी होती. आणि मग तिथं गेल्यानंतर स्वामीजी आले होते. 15, 20, 50 लोक होते. यात्रा होती, बद्रीनाथला चालले होते. मग आम्ही विद्यार्थी भेटण्यासाठी स्वामीजींच्या दर्शनासाठी आलो. स्वामीजी ऋषिकेशमध्ये थांबलेले होते. आणि आमच्या वेळी नेपाली अन्नक्षेत्र म्हणजे जवळजवळ कैलास आश्रमापासून तर 4 किलोमीटर, अजिबात एक सुद्धा मकान नव्हतं. आता सध्या एक गुरुद्वारा तुम्ही पाहिला असेल, तिथं त्या गुरुद्वाऱ्याची नेमकी जमीन खरेदी केलेली होती, पूर्ण शेती होती. आणि त्या नेपाळी अन्नक्षेत्राच्या बाजूला स्वामीजी उतरलेले होते. आमची इतकी फजिती होती, कुठं राहायची व्यवस्था नाही, खायची व्यवस्था नाही. मग पंजाबी अन्नक्षेत्र होतं. मी नवीनच ऐक नाही, पहिल्यांदा मी धोत्रात होतो, मग लावल्या लुंग्या. ऐक नाही, लुंग्या लावल्या. आणि मग ते जुने विद्यार्थी होते, ते विचारले म्हणा तुला काही, तर तू बरोबर उत्तर द्यायचं. म्हटलं काही हरकत नाही. मी गेलो, जशी झोळी पुढं केली भिक्षेची, इतक्या जोरात त्यानं मला विचारलं, मी इतका घाम सुटला मला. कोण पंथ, कोण संप्रदाय. मला काही वारकरी पंथही सांगता नाही आला, काहीच नाही. मी घाबरून गेलो. मग ते जुने होते, ते म्हणे नये नये आहे, इनको अभी हिंदी नाही समज में आ रही. आता मी हिंदी शिकलेलोच होतो, असं काही नाही. मला हिंदी कळत होती, येत होती, बोलता येत होती. परंतु त्याने सांगितलं नाही नाही काय. आणि मग पहिल्या दिवशी तर दिलं मला हाकलून, तसाच उपाशी, पण बाकीच्याने मला थोडं दिलं, मग जमून गेलं. फार कठीण आहे. परमार्थ नोहे लेकुराच्या गोठी, आधी व्हावा पोटी. अरे आता फार सोपा आहे, लक्षात ठेवा. आमच्या काळात फार अवघड होतं. विठ्ठल दुसऱ्या दिवशी निरोप आला की त्या भिक्षा वाढणाऱ्याला भिक्षा जो टाकत होता तो होता ग्रस्तीच, पण त्याच्याकडे ती ड्युटी होती भिक्षा टाकायची. आणि ते अन्नक्षेत्र होतं. त्यानं सांगितलं रोज पावशेर किंवा अर्धा किलो जंगलातून जांभळं आणून द्यायचे आणि 10 रुपये द्यायचे. म्हणजे रोज नाही बरं, एकदाच द्यायचे 10 रुपये. काय म्हणजे भ्रष्टाचारातूनच माझा ऋषिकेशला राहायला नंबर लागला. 10 रुपये द्यावं लागले त्या काळामध्ये भिक्षा मागण्यासाठी. साधूला 10 रुपये घेतले माझ्याकडून. मला अजूनही त्या गोष्टीचं फार दुःख होतं. भिक्षा घेण्यासाठी मी 10 रुपयाची लाच दिली त्याला. आणि नंतर तो मला रोज भिक्षा 4 पोळ्या आणि ते वरण वाढायचा, डाळ ज्याला म्हणतो आपण ते द्यायचा. नेहमी असं वाटायचं की वा इथं परमार्थातही सुद्धा लाच सुरू झालेली आहे, भ्रष्टाचार आहे. म्हणजे तो 1974 पासूनचा भ्रष्टाचार. मी काशीन डायरेक्ट तिथं गेलो होतो. किती वर्ष झाले आता, हा नंतर सांगा, घरी गेल्यावर हिसाब करा. विठ्ठल विठ्ठल.
स्वामीजी आले तर असा मला वाटू लागलं की आपले मायबाप आले, काही ना काही व्यवस्था होती आपली. आम्ही एका अशा पडवीत राहायचो. ते विश्वामित्र आश्रम होता त्याच्या खाली, कैलास आश्रमच्या. त्याच्यामध्ये थोडंसं बांधकाम होतं आणि 2-3 संडास आणि बाथरूम बांधून ठेवले होते. पण पैसे कमी पडल्यामुळे ते संडास बाथरूम नाही झाले. त्याच्यात आमचा नंबर लागला राहायला त्या बाथरूमामध्ये. सांगा आता बाथरूम केवढं असतंय. एका 2 जण होतो, एकाचा एका बाथरूमात लागला, दुसऱ्याचा आमचा दुसऱ्या बाथरूमात लागला. म्हणजे ते वापरण्यातच आलं, नुसते अर्धवट बांधून ठेवलेले. कस तरी टपराचं कवाड होतं त्याला लावलेलं, त्याच्यात राहायचो. आणि मग स्वामीजी आल्याचं कळालं आणि मग आम्ही गेलो भेटायला. गेल्यानंतर त्यांना इतका आनंद झाला आणि म्हणले चला पोरो, मी तुमचा नंबर लावून देतो. आणि मग तिथले प्रसिद्ध ते आमच्या काळातले आश्रम, गीता भवन, परमार्थ निकेतन, कैलास आश्रम, शिवानंद आश्रम, हे 4च आश्रम आणि काली कमलीची कुटिया. बाकीचे काहीच आश्रम नव्हते तिथं. छोटे मोठे नंतर झाले असतील, काही लहान लहान. स्वामीजी पुढे आम्ही मागे. म्हणजे जवळजवळ आमच्यासाठी स्वामीजी त्या नेपाळी अन्न क्षेत्रापासून तो लक्ष्मण झुला 4 ते 4.5 किलोमीटर, तिथून पुन्हा गंगा पार करायची त्या झुल्यावरून, तिथून परमार्थ निकेतन कमीत कमी अर्धा किलोमीटर असेल. 5 किलोमीटर आमच्यासाठी पायी आले. आम्ही 2 जण, पुन्हा 2-3 पोरं आमच्याबरोबर, आम्ही सर्व स्वामींच्या बरोबर. तिथे एक महात्मा होते त्यावेळी, ते स्वामी असंगानंद सरस्वती म्हणून महात्मा होते. ते तिथे इन्चार्ज होते त्यावेळी. आणि त्यांच्या हातात होतं घ्यायचं का नाही घ्यायचं. आणि त्यांचं जे विद्यालय होतं त्याचे सुद्धा ते मुख्य होते. आणि स्वामीजींचे इतके जवळचे परिचित होते, ते सोबत राहिलेले, बरोबर राहिलेले. अरे म्हणे पोरो चिंता करू नका, लागतोय तुमचा नंबर. आणि शिकायसाठी नंबर लावून द्यायचा आमचा. काय साधू दयाळू असतात, काय सांगू तुम्हाला. आमच्यासाठी, आम्ही छोटे छोटे लेकरं, आमच्यासाठी माय तिथपर्यंत पायी आली. विठ्ठला आणि तिथं आम्हाला खूप आशा. ते महात्मा एका रूम मध्ये राहत होते. आणि मग स्वामीजींनी एका दुसऱ्या ब्रह्मचारी होते ते महात्मा, त्यांना निरोप दिला की महाराष्ट्रातून स्वामी दिव्यानंद पुरीजी महाराज आलेले आहे, थोडंसं भेटायचंय. नेहमी सोबत राहणारा महात्मा, काय सोबत अध्ययन केलेला महात्मा, त्यांनीच तिकडून निरोप दिला 1 घंटा लागेल भेटायला. बापरे. स्वामीजी म्हणे पोरो बसा आता इथं. नेला आम्हाला गंगेच्या काठावर आणि तिथं बसलो आम्ही दगडावर. स्वामीजी वरती बसले, आम्ही त्यांच्या चरणाजवळ असं बसलो. काय थांबा, काही हरकत नाही, 1 घंटा लागतोय भेटायला. परंतु त्यांच्या अंतःकरणात ते वेळ दिल्याचं इतकं दुःख झालं, पण ते कोणाला सांगता येत नव्हतं. आणि आमच्याजवळ एवढी बुद्धीची क्षमता नव्हती की त्यांच्या हृदयातलं दुःख आम्ही समजू शकत होतो, काहीच नाही. अरे मग झाला 1 घंटा. स्वामीजींच्या हाताचं घड्याळ होती. म्हणजे कळत चला झाला घंटा, चला आपण जाऊ. मग त्याने ते उघडलं दरवाजा. ते असे महात्मा बसले होते गादीवर. स्वामीजींना एक आसन दिलं बसायला, ते बसले. आम्ही तिथं बसलो खाली. आणि स्वामीजीने म्हटलं हे 2 विद्यार्थी आहेत, काय यांची व्यवस्था नाही, 6 महिन्यापासून भिक्षा मागतात आणि इथे राहतात तिकडे पलीकड नदीच्या. आपण यांना ठेवून घ्या, आपल्या विद्यालयामध्ये शिकायला ठेवून घ्या. तो इतका गोड बोलला, अमृत तरी तेवढं गोड नसेल एवढा गोड बोलला. ते म्हणले आपलेच मुलं समजून काही हरकत नाही, पण कसं आहे सध्या 12 महिने आम्ही मुलं घेणं बंद केलेले आहे. मुलं कोणाचे आहेत? आपलेच आहेत. आणि 12 महिने काय केलेले आहेत? आता बंद केलेले आहेत, घेण्याचं बंद केलेलं आहे. आमच्या संस्थेनं नियमच केलेला आहे. आता मला असं वाटायला लागलं की तुमच्या सारख्याला कायच बोलावं. काही सेकंदातच स्वामीजी उठले, त्याला म्हणाले काय, त्याचं हृदय कळालं, त्याचं मानस कळालं, त्याची वृत्ती कळाली. काय
की याच्या मनामध्ये घ्यायचं नाही, याच्या मनामध्ये सहकार्य करायचं नाही. निघालो आम्ही तिथून. काय टप टप अश्रू पडले स्वामीजींच्या डोळ्यातून. पोरं हो, मी तुमच्यासाठी नाही करू शकलो एवढं. अरे किती दया असते सत्पुरुषाच्या हृदयामध्ये, त्याचा अंत पार नसतो. काय जोपर्यंत आपण अंतरंगातून त्यांचं सानिध्य करणार नाही, शिष्य होणं फार सोपं असतं. लक्षात घ्या, शिष्य होणं पण फार सोपं असतं, पण त्यांच्या अंतरंगात प्रवेश मिळवणं फार कठीण असतं. काय ह्या अनुभवलेल्या गोष्टी सांगतो, फालतू गोष्टी नाही. विठ्ठल आणि आमची दोघांची परिस्थिती अशी होती, आम्ही एक धोतर फाडून दोघांच्या लुंग्या तयार केल्या होत्या. अंगावर घ्यायला सुद्धा आम्हाला काही नव्हतं. आमची दशा पाहून त्यांना कसतरी झालं. आणि मग त्यांच्याबरोबर तुमच्यासारखे लोक आले. अरे म्हटले, पोरायला 2 धोतर घेऊन द्या. काय धोतर घेऊन द्या, 2 उपरणे घेऊन द्या. आम्हाला एक एक धोतर त्यांनी घेऊन द्यायला लावलं, एक एक अंगावरचं उपरणं दिलं. स्वामीजी आले असतील श्रावण महिन्याच्या थोडंसं अगोदर, त्या धोत्रावर आम्ही 12 महिने काढले. तुम्हाला काय सांगावं, थंडी इतकी कडाक्याची थंडी असायची, ती थंडी सुद्धा आम्हाला अंथरायला नव्हतं, पांघरायला नव्हतं, इतकी कठीण अवस्था होती. आणि मग ते महात्मा होते, त्यांनी आम्हाला अशा 2 पोते दिले दोघायला आतरायला, पण अंगावर काही नाही. काय मग एके दिवशी अंगावर काही नाही तर ते कैलास आश्रमामध्ये पाठायला जायचो. मुक्तानंद होते जे व्याकरण शिकवायला आम्हाला, आणि ते शिकवायचे व्याकरण. मग काय आलं की कोणीतरी दिल्लीच्या शेटनं कंबल आणल्या गरमीच्या, आणि हे विद्यार्थ्यांना वाटायच्या. काही संन्यासी विद्यार्थी, काही पांढऱ्या कपड्यातले. आमचे पांढऱ्या कपड्यात होतो आम्ही सुद्धा विद्यार्थी म्हणून इथं शिकतो म्हणून लाईनला लागलो. आणि बरोबर कंबल वाटत वाटत याला दिली, त्याला दिली, त्याला दिली. माझ्या पुढे आमचा सहपाठी होता, त्याच्या पाठीमागे मी होतो. लगेच दुसरा आश्रमचा महात्माला आमच्या पुढच्याच्या आमच्या मनात असा हात घातला, हो बाजूला, जो बाहर से पढ़ने के लिए आते उनके लिए नहीं है. बाहेर त्याला काही थंडी वाजत नाही का? इतकी त्या ठिकाणी परिस्थिती अवघड होती. आणि त्या परिस्थितीतून आल्यानंतरच कळते की साधू काय असतो आणि साधुता काय असते. देरे हरी पलंगावरी त्यांना कधी परमार्थ कळणार नाही, साधुता कळणार नाही, साधू कळणार नाही. काय हे ज्यांनी स्वतः अनुभवलं, स्वतः भोगलं, आणि ज्यांनी स्वतः साधका करता आयुष्य खर्च केलं, ते आमचे स्वामीजी होते. विठ्ठला आणि म्हणूनच तुकोबाराया भंगाच्या पहिल्या
त्याचा समागम, ज्याचे प्रेम विठ्ठली. काय भगवंताच्या प्रती ज्यांचा अनन्य प्रेम आहे, अनन्य प्रेम ज्या भगवत भक्ताचं भगवंताच्या प्रती आहे, अशा पुरुषांचा समागम मला घडावा. समागम शब्दाचा सरळ अर्थ आहे सहवास, साधू सहवास, संत सहवास, सहज घडावा. काय तुकोबारा सारखे महान थोर पुरुष ज्यांनी आपल्या शब्दावरती साक्षात पांडुरंगाला सुद्धा नाचवलं, एवढी त्यांच्या शब्दामध्ये वाणीमध्ये शक्ती होती, ताकद होती, बल होतं. साधूची वाणी प्रासादिक वाणी असते. स्वामी अखंडानंद सरस्वती आम्ही भागवत शिकत असताना नेहमी सांगायचे की साधूची भाषा समाधी भाषा असते बाळांनो. काय साधू समाधी भाषेमध्ये बोलत असतो. काय विद्वत्तेची वाणी वेगळी आहे आणि साधूची वाणी वेगळी आहे. विठ्ठला घडो त्यांचा समागम, त्यांचा समागम घडावा. सम शब्दामध्ये आगम शब्द जोडल्यानंतर समागम शब्द तयार होतो, संधी होते. काय पा आगम शब्दाचा अर्थ आहे शास्त्र, निगम शब्दाचा अर्थ आहे वेद. आगम म्हणजे शास्त्र, शास्त्र म्हणजे काय एक मत, काय शास्त्र म्हणजे एक विचार, शास्त्र म्हणजे एक तत्वज्ञान. तत्वत आगम जे आहे ते आगम साधकाला, सत्पुरुषाला, साधूला समता शिकवते. म्हणून ज्यांनी शास्त्र शिकले त्यांना समता येऊ शकते. लक्षात ठेवा, समतेची व्याख्या फार लंबी आहे, फार मोठी आहे. विठ्ठला कारण काय असतं की भेदामध्ये विषमता जोडलेली असते. भेद नेहमी विषमतेला जन्म देत असतो आणि अभेद म्हणजे अद्वैत नेहमी समतेला जन्म देत असते. हे साधू पुरुषांचे अनुभव आहे. तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो, रामायणातील आहे. विठ्ठला विठ्ठला सीतारामजी वनवासाला गेले. तिकडे गेल्यानंतर सीतेचं हरण केलं रावणाने. सीता लंकेत अशोक वाटिकेमध्ये ठेवली. सीतेच्या शोधासाठी हनुमंतरायाला पाठवलं. हनुमंतराय तिथे सीता शोधासाठी गेले. तेही लंकेत जाऊन पोहोचले. सीतेचा शोधही झाला. शोध झाला पण संवाद राहिला होता. विठ्ठला विठ्ठला सीतेची आणि हनुमंताची अगोदर ओळख नाही. हनुमंताला श्रीरामाने सांगितलं तिला भेटीला गेल्यानंतर तुला ती ओळख नाही, त्याच्यासाठी माझी ओळख घेऊन जा आणि त्या ओळखीमुळे तुझी ओळख सीतेशी होईल. म्हणून त्यांनी आपल्या हातातली मुद्रिका काय अंगठी काढली आणि हनुमंतरायाजवळ दिली. हनुमंतरायाने ती अंगठी सीतामाईला दाखवली. विठ्ठला विठ्ठला ती अंगठी मल्टीपर्पज होती. काय ती बहुउद्देशीय अंगठी होती. ती अंगठी तुला वेळोवेळी सहकार्य करेल. प्रभु मुद्रिका मेली मुख माई. ओ प्रभु मुद्रिका मेली मुख माई. पुढे जलधिला अचरज अचरज नाही.
तुला समुद्राच्या पार जायचं आहे तर माझी अंगठी मुखामध्ये धर, आपोआप समुद्र लांबून तू पलीकडे जाशील. म्हणजे रामाची मुद्रिका हनुमंतरायाच्या मुखात असल्यामुळे सहज समुद्राला ओलांडलं त्यांनी. कशाचा प्रभाव आहे? भगवंताच्या अंगठीचा प्रभाव आहे. जर त्यांच्या बोटातल्या अंगठीचा एवढा प्रभाव आहे तर त्या राम प्रभूचा किती मोठा प्रभाव असेल लक्षात घ्या. आणि त्या अंगठीलाही निरपेक्ष वृत्तीनं पाहणारे आणि रामाला सुद्धा त्याच वृत्तीनं पाहणारे संत किती महान असतील. आणि त्या संत श्रेणीमध्ये आदरणीय पूजनीय ब्रह्मलीन स्वामी दिव्यानंदजी महाराज होते. त्यांचं मी जे काही थोडं बहुत सानिध्य केलं, काय मला सत्पुरुषांचं सानिध्य खूप आवडायचं. आणि सत्पुरुष सुद्धा आपोआप प्रेम करायचे. खरं प्रेम त्याच्यामध्येच असतं, निरपेक्ष वृत्तीनं जगणाऱ्या साधूमध्येच खरं प्रेम असतं. आणि थोडा जरी काहीतरी स्वार्थ असेल, एक नाही, पुष्कळ स्वार्थ आहे प्रत्येकाच्या मनामध्ये, परंतु त्यांच्या मनामध्ये कोणताही स्वार्थ नव्हता. एकदा स्वामी आत्मानंदजी आले, आत्मानंदपुरीजी महाराज भेटायला. आणि ती गोष्ट मला आता सध्या आठवत नाही, पण भेट झालेली मला आठवते. आपल्या महाराष्ट्रातलीच भेट होती. विठ्ठला विठ्ठला आता लक्षात आला, आळंदीला भेट होती. आणि योगायोगाने स्वामी आत्मानंदजी त्यांना आत्मचैतन्य म्हणत होते अगोदर, स्वामी आत्मचैतन्यजी महाराज. नंतरही त्यांनी आत्मचैतन्य पुरीच लिहिलं. परंतु मला एक सांगायचं, आम्ही तिथे गेलो होतो, स्वामीजी आले, आपले स्वामीजी आल्यानंतर अशी लुंगी नेसलेली होती, ती गुडघ्याच्या वरच होती, थोडीशी 2 फूट, छोटीसं रुमाल नेसल्यासारखा, एक नाही. आणि एक त्यांना अशी कपणी असायची लंबी. ही कपणी नंतर आली, अगोदर ते फार साधा ड्रेस नेसायचे बरं का. आता लोकांमध्ये आली, मग कपणी आली. मला सुद्धा एक कपणी दिली होती. ती कपणी अजूनही मी जपून ठेवली होती, परंतु आता ती कपडा आहे तो इतका खराब झाला की त्याला आपोआप ते गळून गेला सर्व कपडा बरं का. मला असं वाटलं की स्वामीजीने दिलेली ही कपणी आपला निदान शेवटी कफन जरी बनली तर भरपूर आहे, परंतु ती कफन बनायला त्याच्या अगोदरच ती हे झाली. कारण कपडा आहे, शरीर खराब होतो तर कपडा काय. आता हे तुम्ही कपडे अंगावर घातले जन्मभर हेच राहणार आहे का? फेकावट लागतं. वासांशी जीर्णानी यथाव्य आहे नवानी गृह्णाती तथा शरीरानी विहाय जीर्णा नन्यानी संयाती नवानी देही जीर्ण वस्त्र सांडीजे नूतन वेडीजे देहांतरा ते स्वीकारीजे चैतन्यनाथे. हे वस्त्र फेकून द्यावं लागणार आहे. उपनिषद सांगतात, गीता सांगते, माऊली सांगतात, तुकोबराय सांगतात. आणि मग ते आत्मचैतन्य जी महाराज मानले, दिव्यानंद जी, और क्या तुम्हारा रहने का हिसाब है क्या? ये जो तुमने लुंगी पहनी है ये भी पूरी नहीं है, कपड़ा भी शरीर पर पूरा नहीं, ऐसे कोई रहने की बात ये होती है, अच्छा रहा करो क्या? स्वामी जी बोले, मुझे इसमें भी अच्छा लग रहा है, जो है मेरे ऊपर इसमें मुझे बहुत अच्छा लग रहा है क्या? आता काय असतं, महात्मा संत आहे, त्यांची भाषा आपण कळू शकत नाही, परंतु ज्याच्यामध्ये जे आहे त्याच्यामध्ये आत्मसमाधान, नेहमी आत्मसमाधानी असायचे, हसत असायचे. काय त्यांचं हास्य कित्येकांना कळालं किंवा नाही हे नाही मला सांगता येणार. लक्षात ठेवा, महापुरुषाचे शब्द कळणं अवघड आहे, त्यांचं हास्य कळणं अवघड आहे, त्यांचं अनुकरण करणं अवघड आहे, त्यांचा उपदेश करणं अवघड आहे. हे काही सोपं नाही. आणि ज्याला कळालं त्याचं जीवन मात्र परिपूर्ण झाल्याशिवाय राहत नाही. या लोकांचं जीवन आम्ही डोळ्याने पाहिलं, जवळून पाहिलं. विठ्ठला
निरपेक्षम मुनीम शांतम निर्वैरम समदर्शिनम, हे जीवन आहे त्यांचं. काय? निरपेक्षम मुनीम शांतम निर्वैरम समदर्शिनम. त्यांचं जीवन प्रत्येकासाठी समान आहे, सम आहे. सर्वभूते दया दया, सर्वभूते दया दया, सर्वभूते दया दया, सर्वभूते दया. साधू म्हणावे ऐशिया, साधू म्हणावे ऐशिया ऐशिया, जग ब्रह्मरूप दान, ब्रह्मरूप दान. साधू म्हणावे ऐशिया, साधू म्हणावे ऐशिया, जग ब्रह्मरूप सर्वभूती दया साधू म्हणावे ऐशिया. प्रत्येक प्राणी मात्राविषयी दया. काय? स्वभिन्न वस्तूला कधी त्यांच्या तत्वज्ञानामध्ये किंमत नाही राहिली. आपल्यापासून काहीतरी भिन्न आहे. सर्वं वासुदेवमिति स महात्मा सुदुर्लभः. सर्व वासुदेवच आहे अशा जाणणाऱ्याला महात्म्याला दुर्लभ महात्मा आहे. उदाहरण सांगत होतो. विठाला 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 दया करणे जे संताची तेच दासानी दासी. सर्वांच्या प्रती समान दया आहे की नाही. माझा शिष्य आहे म्हणून त्याच्यावर जास्त प्रेम करायचं, दुसरा साधू आला म्हणून त्याच्यावर कमी करायचं, असं त्यांच्या जवळ नसतं. मुंगे आणि राव आम्हा सारखाची जीव, आम्हा सारखाची जीव, आम्हा सारखाची जीव. मुंगे आणि राव आम्हा सारखाची जीव, आम्हा सारखाची जीव, आम्हा सारखाची जीव. सारिकाची जीव, लहान असेल मोठा असेल. काय उदाहरण दिलं. मुंगी आणि राव. मुंगी म्हणजे लहान आणि राव म्हणजे मोठा. त्यांच्यामध्ये लहान मोठ्यापणाचा कोणत्याही प्रकारचा भेदभाव नाही. मी उदाहरण सांगत होतो. हनुमंतराय सीतेच्या शोधासाठी गेले. समता कशाला म्हणतात, समत्व कशाला म्हणतात, अद्वैत कशाला म्हणतात. काय?